तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आपला हा फ्री ऑनलाईन शिवण क्लासचा 10वा व्हिडिओ आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये स्पेशली आपण बघणार आहोत की गळापट्टी कशी तयार करायची, गळ्यासाठी कशा पट्ट्या काढायच्या, कशा जॉईन करायच्या आणि ह्याच्यामध्येच आपण टच बटन कसं लावायचं आणि टच बटन का लावतात ते सुद्धा बघणार आहोत. तर प्रॉपर पद्धतीने गळापट्टी कशी काढायची तेच आपण बघतोय. आणि गळ्याची पट्टी जर व्यवस्थित असेल तर जो आपण गळ्याला शेप दिलेला आहे तो प्रॉपर दिसतो. जर गळ्याची पट्टी व्यवस्थित तुम्ही काढली नाही तर प्रॉपर त्याचा शेप येत नाही. तर ह्या पट्ट्या आपल्याला तिरक्याच काढाव्या लागतात. हे बघा मी कसं ठेवलेलं आहे त्याच डायरेक्शनमध्ये ठेवून असं हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. तर जोडताना घ्यायची काळजी म्हणजे जे आपले उंच टोक आहे ते खालच्या पट्टीच्या लहान टोकाला जोडायचं आणि इकडचं जे लहान टोक आहे ते खालच्या पट्टीच्या उंच टोकाला जोडायचं आहे. असं हे त्रिकोणी शेपमध्ये आपल्याला जोडून घ्यायचं आहे. असं जर तुम्ही आता एकावर एक मी पट्टी ठेवली असं जर जोडलं तर त्याचा शेप प्रॉपर येत नाही. त्यासाठी आपल्याला तिरक्या पद्धतीने आपण हे कट केले तर तिरक्याच पद्धतीने शिलाई करून सुद्धा घ्यायचं आहे. ही खूप महत्त्वाची टिप आहे फ्रेंड्स. तुम्ही वाटलंच तर लिहून ठेवा. ही जी गळापट्टी आहे ती कशी तयार करायची आहे. ती कोणत्याही पद्धतीचा गळा तुम्हाला शिलाई करायचा असेल तर तुम्ही अशाच पद्धतीने तिरक्या पट्ट्या काढून तिरक्याच शेपमध्ये त्या जोडून घ्यायच्या आहेत. तर ही एकदम बेस्ट टेक्निक आहे. ह्या टेक्निकचा वापर करून तुम्ही ड्रेसचे गळे, ब्लाऊजचे गळे वेगवेगळ्या पद्धतीने काढू शकताय. तर गळे बनवण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. पुढे मी सगळे प्रकार तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर इथं पहा, आता आपण बेसिक शिकतोय त्यामुळे हा प्रकार मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर हे बघा, सरळ केल्यानंतर ही पट्टी अशी सरळ होते. आपण तिरकं का कट करतो बरं? तिरकं केल्यानंतर काय होतं की हे स्ट्रेचेबल बनतं. कितीही आपण ओढलं तर ती पट्टी व्यवस्थित खेचली जाते, ओढली जाते. जर सरळ आपण कट केलं तर तुम्ही शिलाई करून बघा, ती अजिबात पट्टी ओढली तर खेचत नाही, लांबत नाही. पण तिरकी पट्टी लांबते. हाच फरक आहे त्याचा. तर सगळ्या पट्ट्या मी अशा जॉईन करून घेतलेल्या आहेत कारण आपण तिरक्या छोट्या छोट्या पट्ट्या काढून घेतलेल्या होत्या. तर इथं मी 1 इंचाचीच पट्टी घेतलेली आहे. आणि तुम्ही जर नवीन असाल तर तुम्ही इथं 1.5 इंचाची पट्टी घ्या कारण 1 इंचाच्या पट्टीमध्ये तुम्हाला जर शिवताना इथं थोडीशी मिस्टेक झाली तर कापड खराब होऊ शकते. त्यासाठी 1.5 इंचाची पट्टी घ्या आणि ही पट्टी आपण आतल्या साईडने लावून घेणार आहोत आणि नंतर ती पट्टी आपण उलट्या बाजूने ही उलटून घेणार आहोत. अशी घेतली की त्याच्यावरून तुम्हाला हात शिलाई करून घ्यायची आहे. तर आता आपण हात शिलाई बघणार आहे. पुढच्या ब्लाऊजच्या प्रकारामध्ये गोट कसा घालायचा ते बघणार आहे किंवा पायपिंग कशी करायची ते आपण बघतोय पुढच्या भागामध्ये, म्हणजे पुढचा जो ब्लाऊजचा प्रकार येईल त्याच्यामध्ये. तर हे बघा, ह्या पट्ट्या अजून एकदा मी तुम्हाला दाखवते. अशाच मी जॉईन करून घेतलेल्या आहेत. ह्याच पद्धतीने तुम्हालासुद्धा त्या जॉईन करून घ्यायच्या आहेत. आणि सरळ केल्यानंतर तुम्ही बघा हे किती उंच म्हणजे किती लांब झालेलं आहे. फाकते सुद्धा हे, किती ओढलं तर हे ओढलं जाते. हा याच्यामधला मेन पॉईंट आहे. तर आता मी पाठीमागचा गळा, पुढचा गळा ह्याच पट्ट्याने कवर करून घेणार आहे. आणि हे कापड जोडल्यानंतर एक्स्ट्राचं कापड कमी जास्त होत असेल तर ते व्यवस्थित लेवल करून घ्यायचं. तर ज्या ठिकाणी आपण जॉईन करून घेतो त्या ठिकाणी थोडंसं कमी जास्त होतं तर ते लेवल करून मी घेतलेलं आहे. तर ही पट्टी आपल्याला स्टार्टिंगमध्ये अशी फोल्ड करून घ्यायची आतल्या साईडला आणि नंतर आपण जो हुकचा भाग आहे त्या साईडने आपण हे शिलाई करणार आहोत. हे बघा, असं हे ठेवायचं आणि व्यवस्थित आपण त्याला शेप द्यायचा आहे. ही पट्टी ओढून ताणून शिवायची नाही. ज्या ठिकाणी आपल्याला ओढून ताणून शिलाई करायची आहे ते ठिकाणसुद्धा मी पुढे सांगेन. पण आता स्टार्टिंगमध्ये अलगदपणे ही पट्टी याच्यावरती ठेवायची आणि शिलाई करून घ्यायची आहे. लक्षात ठेवा, जी सरळ बाजू आहे त्या साईडने आपल्याला ही पट्टी ठेवायची आहे आणि इथं आपण शिलाई मारून घेणार आहोत. तुम्ही जर पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ह्या चॅनलवरती आता सध्या तरी शिलाईचे क्लासेस सुरू आहेत. तर डीपमध्ये तुम्हाला माहिती भेटू शकते. जी शोल्डर पट्टी आहे त्या ठिकाणाहून 3 इंच आपण मोजून घ्यायचं. दोन्ही साईडने 3-3 इंच मोजून घ्यायचं आणि ह्या पॉईंटपर्यंत फक्त आपल्याला ह्या ठिकाणच्या 3 पासून दुसऱ्या ठिकाणच्या 3 पर्यंत म्हणजे 6 इंचाचं हे अंतर आहे. ह्या ठिकाणी फक्त आपण ही पट्टी ओढून, जास्त ओढून आपण हे शिलाई करायचं आहे. तर ह्याचा एक फायदा असा आहे की ज्यावेळेस शोल्डर पडते आपण म्हणतो तर असे हे ही पट्टी जर आपण ओढून जरा खेचून जर टाईटमध्ये शिलाई केली तर आपला गळा अजिबात पडत नाही, व्यवस्थित टाईटमध्ये बसतो. त्यासाठी काय करायचं आहे की पट्टी थोडीशी ताणून आपण हे शिलाई करून घ्यायचं आहे.
तर गळा पडण्याची भरपूर कारणं आहेत फ्रेंड्स. मी तुमच्याबरोबर प्रत्येक भागामध्ये एक एक कारण शेअर करते. जर गळा रुंदी जास्त झाली तरीसुद्धा गळा फाकतो आणि पडतोसुद्धा. आणि इथं जर आपण जी गळ्याची पट्टी आहे ती टाईटमध्ये म्हणजे गोट घालत असाल, म्हणजे तुम्ही त्याला पायपिंग म्हणत असाल, पायपिंग जरी तुम्ही करत असाल तर ती टाईट नसेल, किंवा अशी ही पट्टी जरी जोडत असाल हातशिलाईसाठी तीसुद्धा टाईट नसेल तर आपले गळे पडतात. तर ही 2 कारणंसुद्धा आहेत. आणि तिसरं कारण म्हणजे असं की आपण शोल्डर जर जास्तच घेतलं तरीसुद्धा आपले गळे पडतात. त्यासाठी व्यवस्थित आपल्याला हे सगळं करून घ्यायचं आहे. आणि शोल्डरमध्ये सुद्धा कसं कमी करायचं आहे गळे पडत असतील तर तो सुद्धा पॉईंट मी क्लिअर केलेला आहे. शॉर्ट व्हिडिओ बघत चला. शॉर्ट व्हिडिओमध्ये मी नेहमीच डिटेल माहिती सांगण्याचा प्रयत्न करत असते. आपल्या ह्या चॅनलवरती भरपूर शॉर्ट व्हिडिओ आहेत, तर प्रत्येक येणारे व्हिडिओज नक्की पहा, त्यातून तुम्हाला भरपूर माहिती भेटू शकते. तर हे बघा, इकडच्या शोल्डरच्या पॉईंटकडे आपण आता आलो आहे, तर तिथंसुद्धा 3-3 इंचाचं अंतर टिक मार्क करायचं आणि ही पट्टी एकदम खेचून घ्यायची आहे. तर तुम्ही बघितलं असेल, जो पाठीमागचा गळा होता त्या ठिकाणी मी अलगदपणे पट्टी शिलाई केली आहे आणि इथं शोल्डरच्या साईडला 3 इंच आणि पलीकडल्या अलीकडल्या साईडला 3-3 इंच मी हे एकदम ओढून ताणून पट्टी शिलाई केलेली आहे. आणि अशीच ही पट्टी आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे फ्रेंड्स. तर ही पट्टी शिलाई केल्यानंतर आपल्याला याच्यावरती कट मारून घ्यायचे आहेत. कट कशासाठी मारतात बघा, तो शेप प्रॉपर येण्यासाठी कट मारून घ्यायचे आहे. आणि एंडचा जो पोर्शन आहे त्या ठिकाणी असं कापड फोल्ड करून घ्यायचं आणि व्यवस्थित हे अटॅच करून घ्यायचं आहे फ्रेंड्स. इथं बघा इंटरलॉक करायचं आहे, एंडच्या भागला इंटरलॉक करायचं आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते कसे कट मारायचे आहे. त्याच्यावरून आपण दाब टीप घेणार आहोत. त्यासाठी एक टीप मारली तरी इनफ होईल, 2 टीप मारायची गरज नाही. पण तुम्ही दाब टीप घेत नसाल तर 2 टीप मारण्याची गरज आहे. तर इथं बघा खालीवर झालेलं थोडंसं कापड असेल तर ते कट करायचं आहे आणि याच्यावरती पूर्ण गोलाकारमध्ये आपण छोटे छोटे कट मारून घेणार आहोत. हे कट मारल्यामुळे ब्लाऊजचा गळ्याचा शेप प्रॉपर तयार होतो. आणि असं जर तुम्ही गळा शिलाई करायला शिकलात तर कोणत्याही पद्धतीचा अवघडातला अवघड गळासुद्धा तुम्ही व्यवस्थित शिलाई करू शकाल फ्रेंड्स. आणि 0पासून आपण ह्या क्लासेसची सुरुवात केलेली आहे, त्यामुळे सविस्तर पूर्ण माहिती तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये भेटत राहील. येणारे प्रत्येक व्हिडिओ बघत चला. तर इथं पाहू शकता असे छोटे छोटे कट मी मारून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे, याच्यावरून एक दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर इथं पहा, मी अशी ही दाबटीप देऊन घेते. दाबटीप घेतल्यानंतर हे व्यवस्थित फोल्ड होतं आणि आपण हातशिलाई इझिली करू शकतो. कट मार केल्यानंतरच दाबटीप द्यायची आहे. आणि तुम्हाला जर दाबटीप द्यायची नसेल तर याच्या आतमध्ये 2 वेळा शिलाई करून घ्या आणि असे छोटे छोटे कट मारा तरी चालेल. तर आता पाहू शकता तुम्ही कसे दाबटीप आपल्याला द्यायचे ते मी तुम्हाला दाखवते. तर ही बघा, ही पट्टी फोल्ड केल्यानंतर असं फिनिशिंग येते. तर जी पट्टी आहे त्या बाजूला आपण काय करायचं, जो कटिंगचा भाग आहे तो घ्यायचा आणि त्याच्यावरून दाबटीप मारायची आहे. तुम्हाला आता समजलं असेल, पट्टीच्या साईडला कटिंगचा भाग पसरवायचा आणि त्या साईडने अशी ही दाबटीप देऊन घ्यायची आहे. तर मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते फ्रेंड्स. तुम्हाला जर वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या शिलाई करायला शिकायचं असेल तर आपल्या चॅनलवरती पूर्वी भरपूर क्लासेस घेतलेले व्हिडिओज मी टाकलेले आहेत. प्रत्येक प्रकारची साडी आपल्या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल. घर बसल्या तुम्ही साडीचे सुद्धा फ्रीमध्ये क्लासेस करू शकाल फ्रेंड्स. अगदी सोप्या पद्धतीने मी शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सोप्यातली सोपी पद्धत तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. तर साड्यांचे सुद्धा व्हिडिओज नक्की पहा, प्लेलिस्ट नक्की चेक करा, म्हणजे सगळे व्हिडिओज तुमच्यासमोर येतील. तर इथं पहा, मी अशी ही दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि हे फक्त फोल्ड करायचं आहे आणि याच्यावरून अजून एक टीप मारून घेतो आहे. कच्ची शिलाई आपण त्याला म्हणतो, ती कच्ची शिलाई मी करून घेते. म्हणजे सगळ्यात मोठीची शिलाई असते ती मारून घ्यायची आणि हात शिलाई करताना आपण ती काढून घेणार आहोत. तर त्यासाठी इथं कच्ची शिलाई करून घ्यायची आहे. जर तुम्ही हात शिलाई असं डायरेक्ट करत राहाल तर काय होईल की कापड कमी जास्त येऊ शकतो आहे आणि पूर्ण जो ब्लाऊजचं फिनिशिंग आहे ते खराब होऊ शकते. त्यासाठी अशी कच्ची शिलाई मारून घ्या आणि ज्यावेळेस तुम्ही शिलाई कराल त्यावेळेस ते काढलं तरी चालेल, म्हणजे व्यवस्थित ते सेट होऊन जाते. तर इथं पाहू शकताय असं हे मी शिलाई करून घेते. तर ह्या ब्लाऊजच्या प्रकारामध्ये हुक कसे लावायचे किंवा लूप्स कसे बनवायचे प्रॉपर पद्धतीने आणि जी पट्टी असते बाहेरच्या साईडला येते ती येऊन येऊन जी पट्टी असते ती कशी लावायची, सगळ्या गोष्टी मी शेअर केलेल्या आहेत. त्यामुळे ह्या ब्लाऊजच्या व्हिडिओचे जे जे पार्ट आहेत ते सगळे तुम्ही बघा. पहिल्यांदा आपण 1 टक्सचा ब्लाऊज घेतलेला आहे,
त्याच्यानंतर आपण ॲडव्हान्स ब्लाऊजकडे सुद्धा जाणार आहे हळूहळू. तर ह्या चॅनलवरती पुढे ड्रेसचे सुद्धा व्हिडिओज येतील, पण ते व्हिडिओज येण्यासाठी जरा जास्तच टाईम लागेल, कारण की आता ब्लाऊजचे क्लासेस सुरू आहेत आणि ब्लाऊजचे पूर्ण कंप्लीट होईपर्यंत मी ड्रेसचे टाकणार नाही. तर इथं पाहू शकता मी अशी ही टिप मारून घेतलेली आहे सिम्पली, आणि नंतर आपण हातशिलाई करताना ही टिप काढून घेणार आहोत. तर इथं अंदाजे मी 10 इंचाचं कापड घेतले आणि 1 इंच रुंदीचं आहे हे, आणि उंची याची 10 इंच ठेवली आहे. एवढीची आपल्याला गरज नाही, बट 6 इंच लांब असणारे कापड असलं तरी चालते. असं हे फोल्ड करायचं आहे बघा. हे फोल्ड करण्याची पद्धत बघू शकता. दोन्ही साईडने आपण जी किनारे आहेत ते आतल्या साईडला फोल्ड केलेले आहेत आणि नंतर अजून एक फोल्ड केलं आहे, आणि अशीच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे. तर ही कशासाठी बरं आपण करतो आहे, जी ब्राची पट्टी असते ती बाहेरच्या साईडला येते, तर ती येऊ नये म्हणून आपण याच्यावरती टच बटन लावणार आहोत. तर एकदम सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते की ते बटन कसं लावायचं आहे, कसं ते जॉईंट करायचं आहे. आणि ते जर लावलं तर सारखं सारखं ब्राच्या पट्ट्या बाहेर येतात, तो प्रॉब्लेमसुद्धा येणार नाही. व्यवस्थित शिलाई करून घेतलेला आहे, तुम्ही तर पाहू शकताय. तर आता आपण काय करायचं, शोल्डरचा जो भाग आहे त्या ठिकाणी ही पट्टी न्यायची आणि करेक्ट शोल्डरच्या तिथे किती अंतर आहे तेवढं बघायचं, आणि 1/2 इंच अंतर गळ्याच्या साईडने शिल्लक ठेवायचं आणि तेवढीच पट्टी आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर हे बघा, मी तुम्हाला जवळून दाखवते की आपल्याला कुठून कुठपर्यंत पट्टी घ्यायची आहे. तर शोल्डरचा मधला जो पॉईंट आहे त्या ठिकाणी असं टिक मार्क मी केले तुम्हाला समजण्यासाठी. तर त्या ठिकाणापासून आपल्याला इकडे गळ्याच्या साईडला 1/2 इंच अंतर रिकामं सोडून त्या ठिकाणापर्यंत ही पट्टी मोजून घ्यायची, आणि त्याच्यापेक्षा थोडीशी लांबीला जास्त पट्टी घ्यायची आणि कट करायची. लांबीला जास्त का, तर आपण ही फोल्ड करणार आहे एका साईडने, त्यासाठी थोडीशी जास्त घ्यायची आहे. म्हणजे शोल्डरची जेवढी पट्टी आहे तेवढी पट्टी तुम्ही घेऊ शकताय. जे गळ्याच्या साईडने 1/2 इंच ती पट्टी कमी भरायला पाहिजे असं हे आपण टच बटन सेट करून घेणार आहोत. तर एका साईडने मी हे फोल्ड करून व्यवस्थित शिलाई करून घेतलेलं आहे. दोन्ही पट्ट्या आपण तशा शिलाई करून घ्यायच्या आहेत. तर फ्रेंड्स, पुन्हा एकदा सांगते, जो आपला शोल्डरचा भाग आहे, म्हणजे शोल्डर पट्टी आपण ज्या ठिकाणी जोडतो, मध्य करेक्ट बाहीचा ज्या ठिकाणी जोडतो त्या ठिकाणी आपल्याला ही पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. तर हे बघा, मी तुम्हाला दाखवते. ज्या ठिकाणी आपण बाही जॉईन करायला सुरुवात केली, बाही शिलाई करायला सुरुवात केली, त्या ठिकाणचा जो मध्य आहे त्या ठिकाणी आपण हे सेट करून घ्यायचं आहे. असं हे 2-3 वेळा ह्याच्यावरून व्यवस्थित टिपा मारून हे सिक्युअर करून घ्यायचं आहे. तर आता पाहू शकताय हे व्यवस्थित सेट झालेलं आहे. तर ज्यावेळेस आपण हे शिलाई करतो तेव्हा आतला कपडा ह्याच्यामध्ये गुंतू नये याची काळजी घ्या, कारण बऱ्याचदा असं होतं की हे शिलाई करताना आतला कपडासुद्धा ह्याच्यामध्ये येऊ शकतो, आणि तुम्ही नवीन नवीन असता त्यावेळेस या गोष्टी तुमच्या लक्षातसुद्धा येणार नाहीत. त्यामुळे कपडा गुंतण्याची शक्यता जास्त आहे. हे बघा, असं हे मी शिलाई करून घेतलेलं आहे. आणि इथं पाहू शकता तुम्ही 1/2 इंच अंतर मी इकडच्या गळ्याच्या साईडला शिल्लक ठेवले, आणि ह्या ठिकाणी आपल्याला इथं टच बटन लावून घ्यायचं आहे. मी इथं टिक मार्क केलेली आहे, तुम्हाला दिसतही असेल. तर दोन्ही पट्ट्या मी तशा जॉईन करून घेते. करेक्ट आपला जो शोल्डर आहे त्याचा मध्य आहे ना त्या ठिकाणी, म्हणजे बाही आपण जोडायला ज्या ठिकाणापासून सुरुवात केली त्या ठिकाणी आपण ही पट्टी जोडून घेतलेली आहे. इथं पाहू शकताय तुम्ही. तर हे परफेक्ट तुमच्या लक्षात आलं असेल. तर ह्या ब्लाऊजला पूर्ण मी इंटरलॉक करणार आहे, कारण याचे धागे खूप निघत आहेत म्हणून. तसं पाहिलं तर मी प्रत्येक ब्लाऊजला इंटरलॉक करून ठेवते. तर आता टच बटन कसं लावायचं ते आपण बघूया. एकदम 0 साईजचं टच बटन घ्यायचं आहे, एकदम लहान साईजचं. तर ही पट्टी आपली तयार झाली. याच्यामध्ये काय करायचं की ब्राची पट्टी याच्यामध्ये ठेवायची, नंतर टच बटन लावायचं, म्हणजे ती ब्राची पट्टी बाहेरच्या साईडला येणार नाही. तर सुईमध्ये धागा ओवण्यासाठी मी नेहमी या यंत्राचा वापर करते, कारण की सुईमध्ये धागा इझिली मी ओवू शकत नाही, त्यामुळे मी असं याचं जास्त वापर करते. तुम्हाला जरी त्रास होत असेल धागा ओवण्याचा तरीसुद्धा तुम्ही ह्या यंत्राचा वापर करू शकता. तर इथं मी 2च पदरी धागा घेतलेला आहे, 2 पदरी. तर हे बघा, अशा पद्धतीचं टच बटन असतं, आणि आपल्याला हे बटन काढायचं आहे. दोन्ही साईडने आपण हे व्यवस्थित टाके मारून शिलाई करून घ्यायचं असतं. तर तुम्हाला एक काढून दाखवते कसं आहे बघा. एकदम छोटंसं आहे. काळजीपूर्वक ह्याच्यावरती टाके मारून घ्यायचे आहेत. ज्यांना दिसण्याचा प्रॉब्लेम आहे त्यांच्यासाठी थोडंसं अवघड जाईल. तर हे बघा, असं हे बसवतात, एकात एक घालून हे व्यवस्थित फिक्स बसतं. तर या पट्टीवरती आपण टच बटन ठेवायचं, आणि आतल्या साईडने आपल्याला हे शिलाई करून घ्यायचं आहे. तर हे बघा, करेक्ट अंतर आपण अजून एकदा चेक करून घ्यायचं की करेक्ट पॉईंट कुठे येतो आहे.
कारण चुकून मागे पुढे होऊ शकते. त्यासाठी व्यवस्थित आपण हे मोजून घ्यायचं आणि करेक्ट त्याच अंतरावरती आपल्याला असे हे टाके मारायचे आहेत. जो प्लेन भाग आहे तो खालच्या साईडला मी जॉईंट केलेला आहे, तर तुम्ही पाहू शकताय. आणि एका होलमध्ये 2 वेळा फक्त आपल्याला टाके मारून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने आपण टाके मारून घ्यायचे आहेत. जसं आपण हुक लावताना टाके मारतो त्याच पद्धतीने इथं टाके मारून घ्यायचे आहेत. तर सगळ्या होलमधून आपण 2-2 वेळा टाके मारून घेणार आहोत. फक्त 2-2 वेळा टाके मारले तरीसुद्धा हे व्यवस्थित टाईटमध्ये बसतं. एकदम छोटं आहे, जास्त हेवी नाही, त्यामुळे हे व्यवस्थित बसतं. तर आता खालचा भाग शिलाई केला तसाच आपल्याला वरचा पण करायचा आहे. म्हणजे खाली कसं आपण टाकं मारून घेतली त्याच पद्धतीने वरच्या पण भागाला टाके मारून घ्यायचे आहेत. तर ही टेक्निक तुम्ही ड्रेसमध्ये सुद्धा यूज करू शकता. म्हणजे ड्रेसचे जर गळे जास्त असतील तर त्यावेळेससुद्धा तुम्ही अशी ही पट्टी ड्रेसच्या आतमध्ये लावू शकताय. त्यामुळे जो ब्राची पट्टी बाहेर येण्याचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा तुमचा सॉल्व्ह होईल. आणि प्रत्येक ब्लाऊजमध्येच हे करावं असं काय आहे का, तर नाही. ज्या ब्लाऊजमध्ये गळे जास्त आहेत आणि ज्यांचे गळे पसरट आहेत त्यांना जास्त करून ह्या प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं. तर तशा ब्लाऊजमध्ये तुम्ही अशी ही पट्टी करू शकता. जरी 10 गळा असला तरीसुद्धा तुम्हाला असं हे टच बटन लावून घ्यायचं आहे फ्रेंड्स. तर इथं बघू शकता एका साईडचं मी टच बटन लावलेलं आहे आणि वरच्या साईडला आपण जो पॉईंट असतो तो भाग घेतलेला आहे. म्हणजे मध्येच गोल असतं तो पॉईंट आपण वरच्या साईडला घेतला आहे. आणि खालचं कसं आपण टाके मारून घेतले तसेच ह्याच्यावरती सुद्धा 2-2 टाके मारून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित हे शिलाई करून घ्यायचे. ज्यावेळेस आपण हे व्यवस्थित टाके मारून घेतो त्यावेळेस ते टाईट व्हायला पाहिजे, ह्याची काळजी तुम्ही नक्की घ्या. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ हेल्पफुल वाटत असतील, ह्याच्यातून भरपूर काही शिकण्यासारखं आहे असं वाटत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त नक्की शेअर करा. म्हणजे सर्वांनाच त्याचा फायदा होऊ द्या. प्रत्येक व्हिडिओ बनवण्याच्या पाठीमागे भरपूर मेहनत असते आणि खूप मेहनतीने एक व्हिडिओ बनतो. आणि आपले जे व्हिडिओ आहेत ते सगळे सविस्तर माहिती सांगणारे आहेत. म्हणजे ह्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिलाई केला तर प्रॉपर तो बसणार म्हणजे बसणारच. तुम्ही एकदा शिलाई करून बघा म्हणजे तुम्हाला समजेल. तर आता हे टच बटनसुद्धा मी व्यवस्थित फिट करून घेतले आणि लास्ट आपण 2 गाठी मारून घ्यायच्या आहेत. खालच्या पण पॉईंटला आपण 2 गाठी लास्ट मारून घेतलेल्या आहेत. तर बोलण्याच्या ओघामध्ये मी ते सांगितलेलं नाही. तर इथेही 2 गाठी अशा मारून घ्यायच्या आणि टाईट दोरा एकदम खेचून नंतर आपण तो कट करून घ्यायचा आहे. तर असेच आपण दुसऱ्या साईडला सुद्धा टच बटन लावून घेणार आहोत फ्रेंड्स. बघितलं ना फ्रेंड्स, किती साध्या पद्धतीने आपण इथं टच बटन लावून घेतलेले आहेत. आणि आता आपण साधा ब्लाऊज शिलाई करतोय, पण साध्या ब्लाऊजची कटिंग वेगळी आहे, पण टच बटन बसवण्याची पद्धत, हुक बसवण्याची पद्धत, लूप्स बसवण्याची पद्धत किंवा बाही जॉईंट करण्याची पद्धत, कमरेची पट्टी लावण्याची पद्धत, ती सगळी पद्धती एकच असतात. त्यामुळे ह्या पद्धती तुम्ही शिकून घ्या. म्हणजे ह्या ज्या टेक्निक आहेत त्या मेन आहेत आणि त्या शिका. म्हणजे प्रत्येक ब्लाऊजमध्ये तुम्हाला ह्या कराव्या लागणार आहेत. नव्हे, कोणत्याही पद्धतीचा ब्लाऊज तुम्ही शिवायला लागला की तुम्हाला सगळं काही त्यातलं डीपमध्ये समजावं. त्यासाठी एक एक पार्ट कसा शिलाई करायचा ते मी तुम्हाला सांगत आलेली आहे. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, इन्फॉर्मेटिव्ह वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू.